नमस्कार. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. पिंपरी चिंचवडमधील 33,733 विद्यार्थी देणार आजपासून 12वीची परीक्षा. इयत्ता 12वीची बोर्ड परीक्षा पिंपरी चिंचवड शहरातील 35 परीक्षा केंद्रांवर आज मंगळवारपासून सुरू होत असून एकूण 33,733 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त आणि निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. 12वीच्या परीक्षेदरम्यान कोणतेही गैरप्रकार किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानुसार विशेष उपाययोजना राबविल्या आहेत. त्यानुसार 2 भरारी पथकांची नियुक्ती केलेली आहे. शिवाय बैठ्या भरारी पथकांचेही योग्य नियोजन केले आहे. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी PMPL कडून विशेष बस सुविधा. उच्च माध्यमिक अर्थात 12वी परीक्षा आजपासून सुरू होत आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी PMPLने परीक्षा कालावधीत अनेक विशेष सुविधा जाहीर केल्या आहेत. परीक्षा काळात बस पासधारक विद्यार्थ्यांचा बस पास त्यांच्या निवासस्थान ते परीक्षा केंद्र या दरम्यान वैध राहील. यामुळे विद्यार्थ्यांना वेगळे प्रवासी तिकीट घेण्याची गरज भासणार नाही. ही सुविधा परीक्षार्थींना मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. याशिवाय परीक्षार्थींना बसमध्ये पुढील दरवाजातून प्रवेशासाठी परवानगी देण्यात आली आहे. गर्दीच्या प्रमुख बस थांब्यांवर विशेष अधिकारी आणि परिवेक्षीय सेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना प्राधान्याने बस सेवा मिळेल. आजपासून सुरू होणाऱ्या पोलीस भरतीसाठी पिंपरीत वाहतुकीत बदल. पिंपरी चिंचवड पोलीस भरतीच्या अनुषंगाने इंद्रायणी नगर भोसरी येथील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. इंद्रायणी नगरमधील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल येथे पोलीस भरतीची शारीरिक चाचणी आजपासून 26 फेब्रुवारीपर्यंतच्या कालावधीत होत आहे. या परिसरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी परिसरातील वाहतूक वळवण्यात आली आहे. याबाबतचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिले आहेत. जड वाहनांसाठी व नागरिकांसाठी वेगळे पर्याय पोलिसांनी दिले असून त्या मार्गे वाहतूक करावी असे आवाहन करण्यात आले आहे. पिंपरी महापालिका उपायुक्तांना धमकी देणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपायुक्त महिला अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन दमदाटी केली व शिवीगाळ करत आपल्या एजन्सीला ठेका देण्याचा दम भरला. या घटनेने महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्या प्रकरणानंतर उपायुक्त ममता शिंदे यांनी संबंधित ठेकेदाराच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे यांनी या प्रकरणी पिंपरी येथील संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्या प्रकरणी ठेकेदार पोपट हजारे यांच्या विरोधात अदखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित ठेकेदार हा भाजपाचा शहर पदाधिकारी असून पोपट हजारे असं त्याचं नाव आहे. आपल्या सनराईज फाउंडेशन एजन्सीला काम मिळावे यासाठी त्यांनी उपायुक्त ममता शिंदे यांच्या कार्यालयात घुसून निविदा प्रक्रियेतील नियम बदलण्यासाठी दडपशाहीचा प्रयत्न केला. मात्र त्यास नकार दिल्यानंतर हजारे यांनी शिवीगाळ करत धमकी दिली. मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 5 व पंचायत समितीचे 10 अशा सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचा सुपडा साफ केला. भाजपची 25 वर्षाची सत्ता उलथून लावत राष्ट्रवादीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. कासारवाडी येथे ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू. भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री 11च्या सुमारास कासारवाडीतील उड्डाणपुलावर BRT थांब्यावर ही दुर्घटना घडली. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला. पूजा रोशन ठोंबरे वय 32 असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी अनोळखी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे. भोसरी MIDC जमीन प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांच्या विरोधात जारी केलेले अजामीनपात्र वॉरंट रद्द केले आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची सुनावणी मुंबईतील विशेष न्यायालयात सुरू आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीला खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्यांची गंभीर दखल घेतली. ते वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने संताप व्यक्त करत दोघांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्यामुळे खडसे दाम्पत्याच्या अडचणीत वाढ झाली होती. मात्र आज न्यायालयात खडसे यांच्या वकिलाने भविष्यात सुनावणीला नियमित हजर राहण्याच्या अटीवर अखेर अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याचा निर्णय घेतला. पिंपरी महापालिकेत विकासासाठी काम करू. भाऊसाहेब भोईर. आम्ही राज्य सरकारमध्ये महायुती म्हणून सत्तेत आहोत, परंतु महापालिकेत विरोधक म्हणून सत्ताधाऱ्यांशी समन्वय साधून शहर विकासासाठी काम करणार आहोत, असे महापालिका विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पिंपरी चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विरोधी पक्ष आहे. याबाबत विरोधी पक्षनेते म्हणाले की महापालिका अधिकारी निविदा प्रक्रिया विशिष्ट ठेकेदारांना समोर ठेवून अटी शर्ती ठरवतात. अनेक अधिकारी मालक असल्याचं आविर्भावात आहेत. शहराच्या अनेक भागात टँकरने पाणी घ्यावे लागते. याला जबाबदार कोण? तसेच अनेक निविदा वाढवून तिजोरीची लूट सुरू आहे. यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. ही घडी पुन्हा बसवावी लागेल, असे भोईर यांनी म्हटले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती स्थिर. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार
यांना खोकला आणि कफ झाल्याने सोमवारी रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक वैद्यकीय तपासणी सामान्य असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेली धावपळ, थकवा यामुळे त्रास झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पवार यांची भेट घेतली. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज.